मुंबईची हवा दिवसेंदिवस विषारी होतीये आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होतीये आणि हा विषय आता काँग्रेसने उचलून धरलाय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना प्रदूषणाबाबत काँग्रेसने आपल्या निवडणुकीसाठी नेमकी काय म्हणणं असेल हे सांगितलेलं आहे, जाहीरनामा दिलेला आहे। काँग्रेस सत्तेत आल्यावर मुंबईकरांचा श्वासाचा हक्क आम्ही मनपाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षित करणार असं आश्वासन जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलंय। काँग्रेसने आपला जाहीरनामा दिलेला आहे। प्रदूषणासंदर्भात याच्यामध्ये लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे, कारण सध्या मुंबईकरांचा श्वास कोंडला असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रचंड वायू प्रदूषण आहे आणि त्याच्यामुळे आता मुंबईकरांना श्वसनाचे सुद्धा त्रास होतात। काल उदाहरण सांगताना सांगितलं की इतर देशांनी अशा खूप साऱ्या मॉडेल केलेल्या आहेत ज्याच्याकडून आपण शिकलं गेलं पाहिजे, ज्याच्याकडून आपण अभ्यास केला पाहिजे। आम्ही बघितलं काही ठिकाणी जो आहे तो AQI जो आहे काही लोकांचा तो एक आहे। जसं मी काल नॉर्वेचं उदाहरण सांगितलं की जपानचं उदाहरण सांगितलं की अशा भरपूर देश सांगू शकते, महानगर आहेत, पण त्याचा AQI जो आहे तो 50% कमी आहे, 30% कमी आहे। आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आम्ही जे पत्रकार तुमच्यासमोर घेऊन आलेलं जे आम्ही काल तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सकाळी तो आहे मुंबई काँग्रेसचे मिशन हटवणार प्रदूषण। तर मुंबईची हवा ही श्वास घेण्यासाठी अयोग्य आहे। गेल्या 10 वर्षात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। मुंबईचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 80 ते 120 च्या दरम्यान आहे। 2022 मध्ये या दशकातील सर्वात खराब हवेची नोंद झाली। हवा प्रदूषणाच्या नियोजनासाठी उपाययोजनांची गरज सध्या भासते। मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचे नियम आता धाब्यावर बसवले जात आहेत। मुंबईतील 1000 पेक्षा अधिक बांधकाम प्रकल्पांचे सेन्सर्स बंद आहेत। अत्यंत खराब या श्रेणीतील हवेमुळे मुंबईकर त्रस्त आहेत। दमा खोकल्याचं प्रमाण वाढण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतोय। पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।